काहीतरी क्रिस्पी आणि चटपटीत खायचंय पण चायनीज सॉसेस नको आहेत, मग ही रेसिपी नक्की ट्राय करा। तर आज आपण बनवतोय बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ असे दहीवाले क्रिस्पी सोया चंक्स। दह्याचे मॅरिनेशन असलेला घरगुती मसाले वापरून बनवलेला हा पदार्थ लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच आवडतो। चला तर मग वेळ न वाया घालवता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। क्रिस्पी सोया चंक्स बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी सोयाबीन घेतलेला आहे, नंतर 2 कप मी दही घेतलेलं आहे आणि लसूण आले पेस्ट, लाल मिर्च 1 चमचा, हळद 1 चम्मच, नंतर मी 2.5 चमचे कॉर्न फ्लॉवर घेतलेला आहे, गरम मसाला 1 चमचा, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा लिंबाचा रस घेतलेला आहे आणि तळण्यासाठी तेल। तर चला आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। मी ते अर्ध पातेलं पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे। तर हे जे आपण सोयाबीन घेतलेलं आहे तर आपण हे यामध्ये मऊ होण्यासाठी ठेवूया आणि वरून थोडेसे मीठ टाकूया। हे मिक्स करून भिजण्यासाठी 10 मिनिटं ठेवूया। सोयाबीन मी 10 मिनिटं भिजण्यासाठी ठेवलेला आहे, तोपर्यंत आपण दह्यामध्ये मसाले मिक्स करून घेऊया। त्यासाठी 2 कप दही, नंतर मसाले टाकूया। 1 चमचा लाल तिखट मसाला, 1 चमचा आले लसूण पेस्ट, 1 चमचा गरम मसाला, पाव चमचा हळद, 1 चमचा लिंबाचा रस, 2 चमचे कॉर्न फ्लॉवर आणि हे मिक्स करून घेऊया। मी यामध्ये पाण्याचा 1 थेंबही घातलेला नाही। तुम्हाला जर अजून सोया चंक्स क्रिस्पी पाहिजे असतील तर तुम्ही याच्यामध्ये तांदळाचे पीठही घालू शकता। नंतर तुम्ही याच्यामध्ये चिकन 65 मसालाही टाकू शकता। तर इथं आपलं बॅटर तयार झालेलं आहे आणि चवीनुसार मीठ घालूया आणि हे मिक्स करून घेऊया। तर इथं आपलं सोयाबीन मऊ झालेलं आहे। तर मी तर छोटं सोयाबीन घेतलेलं आहे, तुम्ही यामध्ये मोठेही असतं ते घेऊ शकता। तर आपण हे काढून थंड पाण्यामध्ये थंड होण्यासाठी ठेवूया। तर मस्तपैकी असं मऊ झालेलं आहे, तर आपण हे थंड पाण्यामध्ये ठेवूया आणि पिळून घेऊया। यातील पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे। सर्व पाणी काढून घेतले, तर आपण हे या मिश्रणामध्ये मिक्स करून घेऊया। आणि हे मिक्स करूया। तर इथं आपलं बॅटर तयार झालेलं आहे। तर आपण हे 10 मिनिट मुरण्यासाठी झाकून ठेवूया आणि नंतर हे फ्राय करून घेऊया। तर इथं आपला मसाला सोयाबीन मध्ये मुरलेला आहे, तर आपण हे फ्राय करून घेऊया। कढईमध्ये मी तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे। तर इथं आपलं तेल गरम झालेलं आहे, तर आपण हे सोया चंक्स आहेत हे आपण याच्यामध्ये सोडूया। एक 2 मिनिट झाले की आपण याला हलवूया। गॅस हा मीडियम आचेवरच ठेवायचा आहे। सोया चंक्स फ्राय झालेले आहेत, तर आपण काढून घेऊया। तुम्ही बघू शकता किती छान असे फ्राय झालेले आहेत। तर आपण हे काढूया।
तर बाकीचेही आपण असेच करून घेऊया. किती छान क्रिस्पी असे सोया चंक्स तयार झालेले आहेत. तर तुम्ही ही रेसिपी घरी बनवू शकता. तर इथं आपलं क्रिस्पी सोया चंक्स तयार झालेला आहे. तुम्ही आवाज पाहू शकता. रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा. तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.